नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या महाराष्ट्राच्या या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाचणीचे मऊ, स्पॉन्जी आणि अतिशय पौष्टिक आप्पे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे। चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर। तर चला आजची ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम आपण 2 वाट्या नाचणी आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे। आता हे दोन्ही स्वच्छ धुवून भरपूर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवले आहे। रात्रभर भिजवल्यामुळे नाचणी आणि डाळ दोन्ही छान मऊ होतात आणि त्याचं पीठ अगदी छान तयार होतं। आता दुसऱ्या दिवशी भिजलेली नाचणी आणि उडीद डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन अगदी बारीक वाटून घेतली आहे। तर इथे मी आता उडीद डाळ घेतली आहे, ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण आता ती बारीक करून घेऊया। ही अशा पद्धतीने बारीक झाली की ती एका आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया। आता इथे नाचणी बारीक करून घेऊया। नाचणीमध्येही असं थोडं पाणी घालून आपण ती छान पद्धतीने बारीक करून घेऊया। हे अशा पद्धतीने आपण नाचणी बारीक करून घेतली आहे। आता ह्या दोन्ही पिठांना एकजीव करून घेऊया। पीठ जितकं बारीक असेल तितके आप्पे मऊ आणि स्पॉन्जी होतात। पहा, अगदी छान गुळगुळीत पीठ तयार झालं आहे। आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। त्यासोबत चिमूटभर खाण्याचा सोडा घालूया, त्यामुळे आप्पे फुलतात आणि अगदी मऊ होतात। आता हे सगळे छान एकजीव करून घेऊया। आता हे तयार केलेले पीठ 4 ते 5 तास झाकून ठेवूया। या वेळेत पीठ छान फुलतं आणि आप्यांना मस्त स्पॉन्जी टेक्स्चर येतं, म्हणून ही स्टेप अजिबात टाळू नका। आता पीठ छान तयार झालं आहे। चला आता आप्पे बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आप्पे पात्र गरम करून घेऊया। आता प्रत्येक खाचीमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की तयार केलेलं पीठ प्रत्येक खाचेमध्ये भरूया। आता झाकण ठेवून मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया। पहा, आप्पे किती सुंदर फुगले आहेत। आता हलक्या हाताने एक एक आप्पे उलटून घेऊया। दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। पहा मंडळी, किती सुंदर रंग आला आहे। अशाच पद्धतीने सगळे आप्पे तयार करून घेऊया। अशा पद्धतीने मी सर्व आप्पे करून घेतले आहेत। आता या आप्प्यांसोबत खूप छान लागणारी खोबऱ्याची चटणी बनवूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणं, ताजं खोबरं, बारीक चिरलेली ओली मिरची, त्यानंतर आलं लसूण, भाजकी चणा डाळ आणि कोथिंबीर टाकून घेऊया। त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्यामध्ये चिमूटभर साखर घालून घेऊया। तर ही चटणी अगदी बारीक वाटून घेऊया। पहा, किती छान आणि क्रीमी चटणी तयार झाली आहे। आता चटणीला फोडणी देऊया। तर त्यासाठी आता एका छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालून खमंग फोडणी तयार करू। आता ही गरमागरम फोडणी तयार केलेल्या चटणीवर ओतूया। पहा, फोडणीमुळे चटणीला सुगंध आणि चव दोन्हीही छान वाढले आहेत।
आता गरमागरम नाचणीचे अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सोबत ही खमंग खोबऱ्याची चटणी वाढूया. पहा मंडळी, अप्पे आतून किती मऊ, स्पॉन्जी आणि जाळीदार झाले आहेत. अशा प्रकारे अप्पे तयार करायचे असतील तर ही पद्धत एकदा करून पहा. तर मंडळी, आजची ही नाचणीच्या अप्पेची सोपी, पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अस्सल महाराष्ट्रीयन घरगुती आणि पौष्टिक रेसिपींसाठी स्वाद आपल्या महाराष्ट्राच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.